नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? हॅपी सर्व ठीक आहे. मी काय ओळखते सोनी, गाय माझी टिकली ठेवत नाही. मी काय करावं मला काहीच कळत नाही. कुठे टाकली काय माहित गायने. सोनू देख रे लाली, एक तो बिंदी मिल जाए मेरे को. तर लाईट बंद करून ठेवले. रात्री खूप वादळ झाले, खूप पाऊस मोठा झाला आहे. पुरं घरातलं कचरा आम्ही ब्लोअर लावून आम्ही साफ केलेलं आहे. सोनू एक बिंदी दे दे राजा मुझे. तिथं काय झालं, एवढी म्हणजे एवढं हे झालंय ना. रात्री तू बेड साफ कर आपला, अच्छे से साफ कर. सोनूला म्हणते मी. लाईट ऑफ केलेली आहे आणि किचनमध्ये जेवीच्या सर्वांचं स्वागत आहे. तर हे तर किशाचं डोळे आलेत म्हणून सांगितलं. डोळे नसणार आहे, डोळे आले. हो वा, मोसम आहे हे डोळे आल्याचे. पाऊस एवढा झालाय ना काय सांगायचं. बारीक रातभर आणि ब्लोअर लावून आम्ही साफसफाई केली. सगळी साफसफाई आपल्या घरची झाली. सर 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 तू दिस मत तुझं बनेन आहे. लाईट लगा दे राजा. जावई बापू मला ते बघा ते गायचं. पापा अंकल को मदद करने गए. अंकल ऊपर वाले अंकल का ना ये गया है 20 दिन. तो प्यार मांगे बघा रागवली बरं का. हे बघा रागवले. क्यों गुस्सा हो गए बता. असं पिलो होतं बघा. रात्री रागवले पप्पा म्हणजे सुन आवाज कम कर, इसमें ये हो जाएगा. तर गाय रागवले फिर जा. हे बघा नाक नाक में उलगडून टाकले. क्यों रुसले म्हणते माझी मम्मी नाही तू म्हणली मला. आपसे बहुत गुस्सा. तो आग दिखा दे एक बार. नानी को टेंशन आ गई ना सकुनी. अब दिखा दे आइस दिखा दे. अभी आइस देखो एकदम सही हो गया. देख अभी जाने की जरूरत ही नहीं है. ठीक है दिखा दे. बघितलं माझ्यावर गुस्सा आहे कारण तिला आम्ही झोपलेली उठवली ना. बघितलं पप्पाची वाट बघते. क्या देख रही है, किसको ढूंढ रही है बता. पप्पा का पप्पा आहे ना, अंकल से बात कर रहे. तर डिश बीस आमची हल्लेली आहे. तर वरच्या दादांची पण हल्ली. आपल्या वर पण मराठी दादा आहेत ना, त्यांची पण हल्ली. पिल्लू आता उठली. किती वाजले माहिती का, 9:45 वाजले. तेव्हा आम्ही चहा करतोय. हो का सोनू बसला येऊन आले. ही सगळं आम्ही ब्लोअर झाड़ू पोछा हो गया है. ठीक है अपना काम होगा. नहीं वो दोबारा होगा ना फिर से. अभी पप्पा के बाद हम भी करेंगे ना. तर मी झाडू केला आणि पूर्ण शिडी. कोण लय घाणेरड्या बायका आहेत या ब्लॉकमध्ये. एवढ्या घाणेरड्या बायका आहेत ना. चहा कोण बघितला नाही. चहा सगळा गेला उतरू देवाच्या. नाही वाचला. तर गायू माझ्यावर रुसली बरं काय. माझ्यावर रुसलेली आहे. आणि डाळी हे बघा माझ्या वठाण्याला किती किडा लागलाय. लगेच लागते. त्याला म्हटलं भिजवून थोडंसं सुकवून का नाही टलपार काढायचं. असं दगडा बिगडांची चिचून बघून लय 1.5 किलो आहे वटाणा. तो नॉर्मल नाही त्यामुळं भिजवलंय. चला उकळी येते. 400 वर करते. तुम्हाला सांगते ती वरच्या दादा आहेत ना आपले. ताई गेले सुट्टीला. सुट्टीच भेटली नाही कुणाला तिथं. तर दादांची पण डिश हल्ली कारण हे कोई पसंद नहीं. आप देखो ये बता दे. देखो भाग गई. देखो कितना भाग गए रे सकून इधर. मुझे दीदी दादा दीदी मम्मी कोई पसंद नहीं. मुझे गुस्सा झाले आली बघा. बघा क्यों पसंद नहीं है, क्यों पसंद नहीं है बता दे मुझे. तिकडं दादा आलाय. जा तू जा. तेरे बनियन की वजह से ना. सोन्या जा सोन्या. ठीक आहे. हां 10 वाजता उठून मम्मीचा लाड येतोय त्याला. तर का नाही गाय रुसली आज 2 तास रडली सकाळी. म्हणते नको बघा नको नाही ना. तर हॉस्पिटलमध्ये ड्रॉप घातलंय रात्रभर. बाप बघतंय जाऊन डोळ्याला की हा गायचा डोळा चांगला झाला का, ठीक आहे का. तिथं प्यार बघा किती चाललंय. तू अभी तो बोल रही थी मैं प्यार नहीं करती दीदी दादा से. अभी कैसे प्यार करती, कैसे करती. राहून द्या. ते आता गेलेत वर छतवर गेलेत कारण डिश सगळ्यांची हलवली. त्या माणसाने सगळ्यांना कामाला लावली. भाऊंचा कॉल आला. हे गेले होते आंघोळीला.
आपले फौजी साहेब परत मी उचलला तर खाली पोचले होते भाऊ दरवाजात बेल वाजवली सोनी मार खाय का तर परत बोलते की दादा बोलले की मला साहेब कुठं आहेत मी म्हणलं आंघोळ करते काय नाही डिश येत नाही मी म्हणलं आमची पण येत नाही त्या माणसानी खराब केलेली आहे डिश सर्वांचीच कामवाल्या माणसानी काय माहित काय केलं आम्ही पैसे देऊन पण केलं 450 रुपये पण पिलो आवाज कम करे की टीव्ही बंद करू दे तिकडे बघा भांडण चायला पण कोण बघणार नाही पिली जा नाणे जा मी काय करते माहिती आहे का चहा बंद करते ह्या पोरांना का नाही अक्कल नाही झालं सर्व म्हणजे अक्कल नसल्यासारखंच वागायला लागले उकळी आली भरपूर चांगली आणि हेमलता मावशी आणि माझी एक बहीण अजून काय ताईंचं नाव बाई विसरून गेले तर मावशी मनापासून धन्यवाद मावशी तुम्ही कशा आहात नानी पिलून गायला एक बार नानी बोलायला लाव हो नक्कीच लावते आता ती रुसली ना मावशी माझ्या मावशीला सांगते गाय रुसली आता बोलायच्या मूडमध्ये नाही तर तुमच्या नक्कीच बोलत ती सगळ्याला नानी तुम्हाला तर लईच आठवतं त्याला मग का नाही तिला नक्कीच तुम्हाला भेटवते आणि डोळे आले असतील साथ आहे छोट्या मुलांना मोठ्या लोकांना पण येतो हो पण बघितलं ना क्लीन झाले ती दोघींचीच करामत आहे पण भीती वाटते ना डोळ्याचं काम लय बेकार आहे अभी तू किस लिए आया फिर से जा ना नाने जा पाणी चालू करून फिरतोय माझ्या मागं सोनू तर हाय डोळ्याचं ड्रॉप दिल्यापासून ठीक आहे आता काय नाही झालंय रात्रीत मी जी काल दिवसभर भीतीच वाटत होती सारखीच असं लाल भडक एक विचित्र दिसत होतं डोळा म्हणून घाबरलेलो आम्ही त्यामुळेच घेऊन गेलेलं पण चांगली गोष्ट आहे आपण थोडक्यातच की डोळ्याचं आमच्या समोरच डोळ्याची केसेस खूप झाले डोळे पण डॅमेज झालेले आहेत डोळे गेलेले आहेत सोनूच्या मित्राचं आता तुम्हाला कधी आलं तर दाखवीन त्या मुलाचा डोळाच गेलेला आहे एक आणि दुसरा पण कमजोर आहे पहिला चांगला व्यवस्थित होता आणि अचानकच त्याला काय झालं काय माहिती आईवडिलाचं असं काही नाही पण त्याचंच असं आहे मग म्हणलं का नाही लय भीती वाटते आपण थोडं असे खूप सारे केसेस आहेत आमच्या पुढं मग कशाला आपण थोडं असताना लक्ष द्यायचं हाँ गाइस तू ना लिया गाइस हम काम किए गाइस सुबह से गाइस तुझे उतना भी नहीं आता है तर चला आता चहा प्यायला या देते चहा तर फौजी साहेब पेत नाहीत मलाच कुठली लत लागली काय माहित तर या गाई राणी बघू एक बार गाई राणीला बघू आपण डोळा दाखवते काय नाही कौन सा गाना लगा दिया तर रे देखो डोळा आज क्यों गुस्सा कर रही है क्यों गुस्से हो गए बता दे ऐसा कौन करता है बघा नानी को पता है ना मौसी को बहुत अच्छे है मैं करती है आज काट दो इसको कलर काट के काटती हूँ मैं आज दिखा हाँ दिखा दिया बोलो ठीक हो गई बोलो ठीक हो गई गया भाई हाथ काट अच्छी हाथ नहीं काट रही मम्मी सब गंदी बोलते थे अभी से होती बोलो उती मॉर्निंग है अभी मैं अभी ने है ऐसे अचानक से क्या हो गया भूत घुस गया क्या शरीर में नहीं कौन सा हंसी है नकली वाली हंसी बड़ा नकली हंसी है का नकली वाली हंसी हंस रही तो चुरी हो गई है दीदी पीछे कोण आले देख आता पप्पा आले गाईला पाठवते आंघोळीला पप्पा घालते बाय